तब बोले प्रभु के विलवा, तब बोले प्रभु के विलवा, दिल नको वसनात सदा, माणूस जामत माणूस जाहो, माणूस जामत माणूस जाहो, जीवबादता प्रभु विसरा हो हरी विसरा। आणि तो माणूस पाहिजे भाऊ। काय कधी आम्ही बनू, जेव्हा आम्ही व्यसनातून मुक्त होऊन जाऊ, जेव्हा आम्ही सतसंगात जाऊ, तेव्हा आमच्या जीवनाचं सोनं होईल। नाही तर पाहतो व्यसनामुळे एवढी परिस्थिती बिकट झाली की तरुण पिढी बर्बाद होत चालली। माझ्या एका मित्राचं लग्न अजूनही जुळून नाही राहिलं। आजपर्यंत 50 पोरी पाहिले। किती पोरी पाहिल्या? 50 लग्नच नाही जुळून राहिलं। काहून? कोणालाही सांगते पोरगी पसंतच नाही आली। एवढी पिढीच्या पिढी खराब झाली, त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो। लोकांना सांगते पोरगी पसंतच नाही आली, पोरगी जाडीच आहे, पोरगी जाडीच आहे। लोकांना सांगते पोरगी जाडीच आहे। अबे पोरगी जाडी नाही देखा, तू लोड आहे। आमच्या मुली भगिनी व्यसन करते काय? नाही करत। त्याची तब्येत कशी राहील? आणि तुम्ही आम्ही काय करतो? खर्रा करतो ना, मग आमची तब्येत कशी राहील? आम्हाला व्यसनातून मुक्त होण्याची गरज आहे भाऊ। एक जण माई तब्येत पाहूनच एक जण आला माझ्याजवळ आणि म्हणे, महाराज तुम्ही तर रानबोक्या सारखेच दिसून राहिले। म्या म्हटलं, तू काय माजरी सारखा झुलतो का? अरे लोक काय बोलून सांगता येत नाही। एका जणानं तर मला व्हॉट्सअपवर, आजकाल फेसबुक व्हॉट्सअप याचा काळ जास्त आहे, ऑनलाईनचा काळ आहे, मला मेसेज पाठवला म्हणे